आय थिंक आपली वेळ जी आहे ती प्रेयरची झालेली आहे आधीच. आपण आता अभ्यासाला सुरुवात करूयात. एकच मिनिट, मी स्क्रीन शेअर करते. तोवर तुम्ही मला सांगा की तुमची सुट्टी कशी झाली, काय काय केलं तुम्ही सुट्टीमध्ये. बोला. सुट्टीत काय काय केलं हा काही डेंजर प्रश्न नाही आहे. तुम्ही सुट्टीत काय केलं एवढंच विचारते. मॅम मामाच्या गावाला जाऊन आलो, आत्याच्या गावाला जाऊन आलो. अरे वा, म्हणजे कुठे कुठे. नाशिकला आणि छत्रपती संभाजीनगरला. ओके, गुड. आणि तू राहतोस कुठे. मी चिखलोळला, मालेगाव तालुक्यात. अच्छा, म्हणजे जवळ आहे ना तसं बऱ्यापैकी. हो. पण सगळीकडे सारखीच गरमी असेल ना रे. म्हणजे आपण इकडे इकडे काय तिकडे काय कुठे गेलं तरी त्याच एरियामध्ये सारखंच गरम. म्हणजे इथून कोकणात जरी गेलं, हो कोकणातनं टीचर, विदर्भात फक्त शहरांमध्ये कमी गरम होतं आणि गावाकडे जास्त होतं. हो ना. काय आहे का आजकाल पावसाचं चिन्ह तुमच्या इकडे. आज आमच्याकडे काळे ढग आले होते, हो आले आणि मॅम, गेले. दोनदा तीनदा झालं आमच्या गावाकडं. अरे वा, इकडे तर पाऊसच नाहीये. नुसते ढग असे येतात, एकदम काळं 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 होतं आणि लगेच पळून जातात. म्हणजे आम्ही रोज म्हणतो की आज बहुतेक पाऊस पडेल. गेले 8 ते 10 दिवस झाले रोज आमच्याकडे हेच डिस्कशन आहे, आज बहुतेक पाऊस पडेल. पण तो आज काही येत नाहीये, पण पाऊस काही पडत नाही. जाऊ दे, जेव्हा पडेल तेव्हा चांगला पडेल अशी आता आम्ही आशा व्यक्त करतोय. आता काहीच्या काही पाऊस पडतो असं पण म्हणत नाही. बाकी कोणी कोणी काय काय केलं. आपण सुट्टीनंतर पहिल्यांदा भेटतोय त्याच्यामुळे तुम्हाला विचारते मी की तुम्ही काय काय केलं सुट्टीत. मी पण फिरायला गेले होते आणि मग त्या गप्पा झाल्या की आपण अभ्यास केला. अदिती कुठे गेली होतीस फिरायला, का नाही गेलीस, का अभ्यास केला. अदिती आज फक्त ऐकणार आहे वाटतं, कुठेच नाही गेले. बरं ठीक आहे, अभ्यास केला किंवा घरी राहून आराम केला असंही म्हणता येईल. चला, एनिवेज तुम्ही आता तुमचं जे काही. अरे आजारी पडले होतेस का, काय झालं. उष्णतेचा त्रास. टेक केअर, आराम करा. सध्याच आराम करू शकता. बघा, नाही म्हणता म्हणता जून महिना पुन्हा त्रास झाला, स्वाभाविक आहे. आज 2 जून आहे आणि आता जून महिना सुरू झाला आहे. आता शाळा पण सुरू होतील. 10वीचं वर्ष तुमचं अकॅडमिक इयर शाळेतलं सुरू होऊन जाईल आणि मग पटापट 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 एकदम असे 5 दिवस जातील ना की तुम्हाला कळणार पण नाही की कसं हे वर्ष संपलं. एकतर हे खूप अभ्यासाचं वर्ष असतं, जरा मेंटल स्ट्रेसचं पण वर्ष असतं आणि इतक्या गोष्टी पटकन पटकन याच्यात होतात ना, सारख्या होत असतात. त्याच्यामुळे आपल्याला कळतच नाही की कधी आपली 10वी सुरू झाली आणि कधी संपली. तर छानपैकी मस्तपैकी वर्षभर अभ्यास तर कराच, बाकीच्या सगळ्याच गोष्टी एन्जॉय करा. कारण 10वी संपली की संपलं. स्कूल स्टार्ट झाली तुमची 2 जूनलाच. ये तो कुछ ज्यादा ही हो गया. एनिवे, चला आपण आपल्या अभ्यासाला सुरुवात करू. अशी पण शाळा सुरू झालेलीच आहे. हा धडा आपण मागच्या वेळेला बोललो होतो, हा सुरू केला होता, तुमच्या लक्षात आहे का. धड्याचं नाव आहे पिरियोडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्स. या धड्यातल्या तुम्हाला कोणत्या कोणत्या गोष्टी लक्षात आहेत मला सांगा. असं करूया आपण, उलट जाऊया, कारण आपण खूप दिवसांनी भेटलोय तर मला रिकॅप पण घ्यायचंच आहे. यू टेल मी की तुम्हाला काय काय लक्षात आहे. मी शेअर नाही करणार आहे काहीच, मी तुम्हाला विचारते. हे तुम्ही असं काय करताय, तुम्हाला सगळ्यांना म्यूट केलंय का परमनंट. तुम्ही अनम्यूट नाही होऊ शकत आहे का. मी तुम्हाला काय प्रश्न विचारला आता, वॉज वेटिंग फॉर युअर आन्सर. कुणीच काही बोलत नाहीये. मॅम एकदा थोडंसं तुम्हीच रिकॅप करा ना. त्याच्याकरता थांबला होता. मी म्हणाले
पिरियॉडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्स या लेसनचा पहिला पार्ट आपण केला होता सुट्टीत जाण्याच्या आधी. एक लेक्चर आपलं झालंय, तर त्यातलं तुमच्या काय काय लक्षात आहेत ते पॉइंट्स मला सांगा, एवढंच फक्त विचारलं होतं. पटपट सांगा काय काय तुमच्या लक्षात आहे. बाकी तर आपण आज सगळं रिवाइज करून पुढे जाणारच आहे. काही लक्षात नाही आल्याचे प्रश्न. मी सांगते. खूप सारे म्हणजे एलिमेंट्स जे होते ना, तर ते म्हणजे ऍक्च्युली ना मी आता याच्यावर पण म्हणजे चॅप्टर पण वाचला होता आणि क्लास पण केला, तर नेमकं लक्षात नाही की कुठे म्हणजे केवढं झालेलं होतं. तर आपल्या जी इन्व्हायरमेंट येते त्याच्यामध्ये खूप सारे एलिमेंट्स होते. तर त्यांचं क्लासिफिकेशन करण्यासाठी अनेक सायंटिस्टने वर्क केलं होतं त्यावर. तर त्याच्यामध्ये एक होता डबेरिनियर, काय त्याचं नावच इतकं हार्ड आहे. तर त्याने ना म्हणजे सेम केमिकल प्रॉपर्टीज ज्या होत्या, तर त्यांचे असे एलिमेंट्स घेऊन त्यांना एक सिक्वेन्स वाईज लावले. बट त्याच्यामध्ये ना म्हणजे अशी खूप सारे हे होते, खूप सारे चूक होते त्यामध्ये. आणि त्याचं एक्झाम्पल जे होतं ते होतं की लिथियम, त्याच्यानंतर सोडियम आणि पोटॅशियम असं काहीतरी होतं. तर म्हणजे सेम केमिकल प्रॉपर्टीज आहे त्यांच्या, तर त्याने एकाच याच्यानुसार लावले होते. देन त्याच्यानंतर न्यूलँड्सने एक लॉ सांगितला होता की म्हणजे ऑक्टेट, लॉ ऑफ ऑक्टेट. बरोबर. त्याने लॉ ऑफ ऑक्टेट सांगितलेला होता. देन त्याच्यानंतर एक मेंडीव नावाचा एक सायंटिस्ट आला की त्याने एक पिरियोडिक टेबल म्हणजे तयार केला होता. तर त्याने सुद्धा एक म्हणजे लॉ त्याच्याने त्यांनी तेव्हा जेव्हा तो पिरियोडिक टेबल तयार केला, तर तेव्हा अस्तित्वात जे एलिमेंट्स होते तर ते 63 होते. 63 एलिमेंट्स तेव्हा अस्तित्वात होते. ओके, बऱ्यापैकी चांगलं लक्षात आहे. पण आणि हे लक्षात काही नाही की ठीक आहे, बरोबर आहे. आणि मुद्दे सगळे काही एलिमेंट्स जे होते तर त्या म्हणजे ज्यांची केमिकल प्रॉपर्टीज माहित नव्हत्या किंवा त्यांचा अजून शोध वगैरे लागला नव्हता, तर त्यांनी काही बॉक्सची तर ते रिकामे ठेवले होते. बरोबर, शाबास. आणि आपण त्याच्या हे सुद्धा माहिती घेतलेली की 118 एलिमेंट्स टोटल होते. झालंय का अजून काही मध्ये आणि आणि करून ते माईक ऑन करणार आहेस का मी बोलू, नाही तर तू सांग, मी थांबते. बरोबर सांगतेस. सो हे मुद्दे मग मला धरून पुढचं सांगता येईल. तिने जे सांगितलंय ते बरोबर सांगितलंय. मागच्या लेक्चरची सुरुवात करताना मी तुमच्या समोर एक चित्र दाखवलं होतं. एक मुलगा होता, त्याच्यासमोर असा खूप सारा पसारा पडला होता आणि त्याला त्याचं क्लासिफिकेशन करायचं होतं. या मुद्द्यामधनं आपण हे पाहिलं होतं की क्लासिफिकेशनमुळे आपलं काम सोपं होतं, आपला वेळ वाचतो आणि सिस्टमॅटिक पद्धतीने आपल्याला गोष्टी मिळतात. जसं मी तुम्हाला म्हटलं, माझ्या कपाटामध्ये एक कप्पा साड्यांचा आहे, एक कप्पा टी शर्टचा आहे, एक कप्पा पंजाबी ड्रेसचा आहे. कपड्यांच्या जागा आहेत, प्रकार आहेत वेगवेगळे. आपल्या शाळेमध्ये पण बघा, 5वीच्या मुलांच्या वह्या वेगळ्या, 6वीच्या मुलांच्या वेगळ्या, अशा गड्ड्या गड्ड्या वेगळ्या ठेवलेल्या असतात. असं केल्यामुळे होतं काय, जेव्हा शोधायचं असतं तेव्हा बरोबर त्या ठिकाणी आपण जातो आणि त्या गोष्टी घेतो. बरोबर. आता जसं की मी घरी नसताना मला एखादं गिफ्ट आलं, होऊ शकतं की कुठल्या तरी माझ्या मैत्रिणीने मला किंवा माझ्या रिलेटिव्हनी किंवा अगदी माझे स्टुडंट प्रेमात एखादी गोष्ट, मला एखादी साडी पाठवली. तर मी तुम्हाला हे का सांगते बघा, मी त्यावेळेला घरी नाहीये आणि ते पार्सल घरी आहे. घरातल्या लोकांना ते उघडायचंय आणि मी सांगेन फोन करून, माझं एक पार्सल येणार, तर त्याच्या जागेवर ठेवून द्या. मला याला 8 दिवस तिकडे पाडू देऊ नका, हरवून जाईल, त्याला त्याच्या जागेवरती कपाटात ठेवून द्या. आता घरातले लोक काय करतील, ते उघडतील तर बघतील इथं साडी आहे, आता काय करावं, तर कपाट उघडून बघतील कुठे ठेवायला पाहिजे साडी जी आली आहे ती. साड्यांचे जिथे पार्टिशन केलंय तिथे. मी घरी नसताना सुद्धा त्याच पॅटर्नचं काही सामान आलं तर ते कुठे ठेवलं पाहिजे ह्याची एक जागा आहे पद्धतशीर. हे तुम्हाला मी काय सांगते, त्याच्यात तुमच्या रिअल लाईफ मधला एक मुद्दा ऍड करायचा आहे मला. आता तुम्ही 10वी पास व्हाल, आता तुम्हाला आयुष्यात समजेल की डॉक्युमेंट्सची खरी किंमत काय असते. आतापर्यंत शाळेमधल्या कॉम्पिटिशन मध्ये पहिला नंबर आला, इंटर कॉलेजमध्ये आला, ह्या सगळ्याचे सर्टिफिकेट आपल्याकडे आहेत. पण ऑनेस्टली स्पीकिंग, ह्या सगळ्या शाळेतल्या, आपल्या शाळेतल्या संस्थेच्या ह्या सगळ्या सर्टिफिकेटची एक वेगळीच फाईट आहे. पण तुम्हाला जेव्हा ऍडमिशनला किंवा इतर कॉम्पिटिशनसाठी फॉर्म भरायला आणि त्याच्याकरता ह्या सगळ्या गोष्टी अपलोड कराव्या लागतील, मी तुमच्या ऍडमिशन बद्दलचं म्हणते बरं का. तुमच्या स्कॉलरशिप एक्झाम्स आणि याच्याकरता तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे, तुमचं आधार कार्ड, बँक अकाउंट हे सगळं टाकावं लागतं. तर ह्या सगळ्याची क्लासिफाईड फाईल तुमच्याकडे असले पाहिजे की ह्यात माझे डॉक्युमेंट, माझ्या बाबांचे डॉक्युमेंट, माझ्या घराचे डॉक्युमेंट हे तुमच्याकडे असायला पाहिजे. हे तुम्ही हळूहळू डेव्हलप करा. तर तुमच्याकडे 10वी येईल, मग 12वी येईल, मग तुम्ही ड्रायव्हिंग शिकलात तर ड्रायव्हिंग लायसन्स येईल. ह्या सगळ्याची फाईल आपल्याकडे असावी. मी तुम्हाला माझा खरा खरा किस्सा सांगते. मी कॉलेजमध्ये होते आणि आम्हाला कॉलेजमध्ये
ग्रॅज्युएशनच्या वेळेला सांगितलं होतं की 12वीच्या फॉर्म मधला जो आपला रोल नंबर आहे, सीट नंबर, तो सांगा. आमचं कॉलेज तेच होतं जिकडे आम्ही 12वी दिली आणि ग्रॅज्युएशन पण आमचं त्याच कॉलेजमध्ये होतं. तर तो जो रोल नंबर होता तो सांगा असं आम्हाला कॉलेजमधनं विचारलं होतं. तर मी तो कॉलेजमध्ये होते, पण माझी फाईल घरी होती. मग मी तिकडनं माझ्या आईला फोन केला. तेव्हा ते असे ते कॉईन टाकून लाईट डब्यामधनं फोन करायचे, त्या काळातली गोष्ट आहे. सो मी आईला फोन केला आणि सांगितलं की आई असा असा नंबर मला पाहिजे आहे, तर ते सर्टिफिकेट बघ आणि सांग. आता माझ्या फाईलमध्ये खूप सारे सर्टिफिकेट्स होते, खूप सारे सर्टिफिकेट्स, डोमिसाईल सर्टिफिकेट, रेशन कार्ड, 11वीचं लिव्हिंग सर्टिफिकेट, असं सगळं सगळं काही काही होतं. 12वीच्या कॉलेज लिव्हिंग मध्ये किंवा त्या आपल्या बोर्डाच्या याच्यामध्ये सेंटर नंबर लिहिलेला असतो, तो सेंटर नंबर आम्हाला हवा होता. ग्रॅज्युएशनच्या याच्याकरता तो सेंटर नंबर आम्हाला हवा होता. पण मग तो चेक केला तर तो कोपऱ्यामध्ये एकाच कुठेतरी कोपऱ्यात लिहिलेला असतो, असा म्हणजे आपल्या सर्टिफिकेटवरती, पासिंग सर्टिफिकेटवरती असं कोपऱ्यात लिहिलेला असतो. पण ते डॉक्युमेंट कोणतं हे कसं कळणार, एवढी भरलेली फाईल होती. मग आईला मी म्हटलं तू ते शोधून ठेव. कॉईन टाकत बसावे लागतात ना तोपर्यंत फोन करते, तेव्हा काही फोन बिन मोबाईल नव्हते. सो तिला म्हणलं तू ते शोधून ठेव, मी तुला 5 मिनिटांनी फोन करते. आणि असं असं एक सर्टिफिकेट असेल, त्याच्यामध्ये माझं 11वी 12वी बरंच काही काही आहे, पण मला हे हवं आहे, त्याच्यामध्ये तुला तो सेंटर नंबर मिळेल, तो बघून ठेव. आणि 5 मिनिटांनी मी तिला खरंच फोन केला आणि 5 मिनिटांनी मला लगेच तो नंबर सांगितला, कारण ते इतकं सिस्टमॅटिक ठेवलं होतं की तिला ते बरोबर सापडलं. तर हे ती आता पण ती गोष्ट सांगते, म्हणजे सगळ्यांना सांगते की ती लहानपणापासून तिचं काय एवढं व्यवस्थित आहे. ती घरी नसताना पण तिच्या वस्तूंना कोणीही हात लावला तरी तिला समजायचं की गडबड झाली. सो आपलं काम कुठलंही असू द्या, अभ्यासाच्या बाबतीत पण, की हे 10 धडे आहेत का, ह्यातला हा धडा माझा, हे फोल्डर आहे माझं कम्प्लीट आहे, हे करायचं बाकी आहे. हे आपलंच क्लासिफिकेशन ऑफ स्टडीज आहे की नाही. तर क्लासिफिकेशनचं महत्व आपण मागच्या लेक्चरला पाहिलं होतं, ते आपण अनेक ठिकाणी वापरतो, अननोईंगली करत असतो, पण आपल्याला माहित नसतं की हेच ते क्लासिफिकेशन. तर ते क्लासिफिकेशन एलिमेंट्सच्या बाबतीमध्ये जेव्हा करायला सुरुवात झाली, तेव्हा 18th सेंचुरीमध्ये जे जे काही अवेलेबल एलिमेंट्स होते त्याच्यावर लोकांनी ट्रायल्स केले. डोबेर नायर, तिने बरोबर सांगितलं, डोबेर नायर त्याचं नावच असं आहे, त्याला मराठीमध्ये डोबरा नायर काहीतरी लिहिलेलं आहे मराठीच्या पुस्तकात, पण त्याचं स्पेलिंग तुम्ही प्रोनाऊन्स केलं तर ते डोबेर नायर सारखं वाचता येतं आपल्याला. लिहितानाच्या हिशेबाने आपण त्याला मोल्ड करू शकतो. इंग्रजी शब्द आपण वाटेल तसे म्हणू शकतो, आपण थोडी इंग्रज होतो, त्याच्यामुळे आपल्याला स्पेलिंग लिहायच्या हिशेबाने आपण त्याला चेंज करायचं, पण म्हणायचं तेच जे त्याचं नाव आहे. तर त्याचा स्टडी हा सगळ्यात पहिल्यांदा होता. एक खूप महत्वाची गोष्ट आहे जी तुम्ही सगळ्यांनी लक्षात ठेवायची, पुस्तक मी नंतर उघडेन, पीपीटी मी नंतर शेअर करेन, पण ह्या पूर्ण धड्यामध्ये 2 टप्प्यांमध्ये हा सगळा अभ्यास आहे. पहिला डॉबेर नायर आहे, दुसरा न्यूलँड आहे आणि तिसरा होता मेंडेलिव्ह, म्हणजे दिमित्री मेंडेलिव्ह. ह्या तिघांच्याही अभ्यासामध्ये सगळ्याच्या सगळ्या एलिमेंट्सना इन द इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ देअर ऍटमिक मास ह्या क्रायटेरियावरती क्लासिफाय केलं होतं. मी तुम्हाला मागे उदाहरण सांगितलं होतं, माझ्या वर्गात 50 मुलं, त्या मुलांना मी त्यांच्या वजनाप्रमाणे बोलवते ओरलला. इट इज नॉट इझी. 20 किलो वजनवाल्या ये रे, 23 किलो या रे, असं बोलवत होते मी त्यांना. म्हणजे मी त्यांना वजनाप्रमाणे अकॉर्डिंग टू देअर ऍटमिक मास द एलिमेंट्स वर क्लासिफाईड. आता डोबेर नायरने काय केलं, इन्क्रीजिंग ऑर्डर म्हणजे 20, 23, 25 अशा क्रमाने मुलांना जर मी उभं केलं वजनाप्रमाणे, तर व्हॉट आय विल गेट द इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ देअर ऍटमिक मासेस. सगळ्याचे सगळे 30-32 एलिमेंट जे माहिती होतं त्या सगळ्यांना असं इन्क्रीजिंग ऑर्डर मध्ये लावलं आणि मग त्याने नोटीस केलं की ह्यांच्यामधल्या काही काहींमध्ये ट्रायड आहे. ट्रायड म्हणजे 3-3चा ग्रुप. पहिल्या आणि तिसऱ्याच्या वजनाची एव्हरेज मधल्याच्या वजना एवढी होती. असे 3-4 ट्रायड्स त्याला सापडले. दॅट वॉज जस्ट अन ऑब्झर्वेशन, पण तो काही रूल नाही. तर रूल नाहीये आणि ते क्लासिफिकेशन नाहीये, तर त्याला आपण फॉलो कसं करायचं. बट दॅट वॉज अ स्टार्ट. ती पहिली पायरी होती. बघा, बांधकाम करतात ना, वरचे मजले तर पटापट पटापट चढतात. सगळ्यात इम्पॉर्टंट असतो पाया, आणि खूपदा त्या पायाकडे दुर्लक्ष होतं. म्हणजे वरती होता भारी बिल्डिंग बांधते, नुसतं घर बांध, पण त्या घराच्या खाली जो पाया होता, जो तो बनवतो, त्याच्याकडे खूपदा दुर्लक्ष होतं. ह्या सगळ्या क्लासिफिकेशन मधला पाया खरं तर डॉबेर नायरचा आहे. पण त्याला एका 1900 पॅराग्राफ मध्ये दिलेलं आहे आपल्या पुस्तकात. पण त्याने जर हे काम केलं नसतं तर हे इतकं सिस्टमॅटिक आपल्या अभ्यासाकरता आलं नसतं. लोक वेगवेगळ्या पद्धतीने अभ्यास करतच होते, पण हा चांगला प्रयोग होता ज्याच्यामध्ये त्याने इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ द ऍटमिक वेट्स असं काहीतरी करून पाहिलं. तोच विचार पुढे घेऊन आपल्या न्यूलँडने काय केलं, ग्रुप ऑफ 8, जसे आपल्या संगीताचे 7 स्वर असतात, सा रे ग म प ध नि, वाढत जातो की नाही, आपली पट्टी अशी वाढत जाते. सो तो पहिला सा आणि 8वा 7 आहे, सा रे ग म प ध नि, आणि हा 8वा जो आहे तो सा आहे, तो खाली परत 6च्या खाली 6,
असाच येऊन बसायला पाहिजे. म्हणजेच अष्टक, ग्रुप ऑफ 8, ऑक्टेट हा रूल त्याने सांगितला की परत एकदा जर मी एलिमेंट्सना इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ द ऍटॉमिक वेट्स असं लावलं, पण ग्रुप ऑफ 8 असं लावलं, म्हणजे अशी पहिले ते 50 असे नंबर वाढवत नाही नेले, 7 पर्यंत नेलं आणि 8व्याला पहिल्याच्या खाली बसवलं, म्हणजे माझा टेबल तयार झाला. एक अशी लाईन नाही बनली आहे माझी 50 एलिमेंट्सची. आता माझी लाईन कशी बनली आहे? टेबल. ह्याच्या पुढचा हा, ह्याच्या पुढचा हा, ह्याच्या खाली ह्याला बसवलंय मी. म्हणजे व्हॉट आय हॅव डन, आय हॅव नाउ मेड देम सिट ऍज पर देअर नंबर ऑफ देअर वेट, जे काही आहे ते, बट अकॉर्डिंग टू देअर नंबर. म्हणजे 7वा आहे का, मग हा इथे असेल, 8वा असेल तर याच्या खाली, 9वा तर याच्या खाली, 10वा तर याच्या खाली, असं करून मी आता टेबल बनवलं. हा खूप चांगला ट्रायल होता, कारण त्यात टेबल फॉर्म मध्ये आले, उभे आडवे अशी काहीतरी रचना आली. पण इट इज नॉट कम्प्लीट बिकॉज काही ठिकाणी खूप घोळ झाला. आता तर मला तुम्हाला पुस्तक दाखवावंच लागेल, कारण ते दाखवून जास्त चांगलं समजा. बघा, टॉबेरनायरचं पण एक्झाम्पल बघूया आणि मग नंतर आपला ऑक्टेट बघूया आणि मग आपल्या, मी तुम्हाला मेंडेलिव्हची स्टोरी पण सांगितली होती, ते तुम्ही विसरलात. मेंडेलिव्हने पत्त्यांच्या कॅटमधनं त्याचं पिरियॉडिक टेबल बनवलं. रिमेंबर, मी सांगितलं होतं त्यांचा काचेचा कारखाना होता आणि तो केमिस्ट्रीचा प्रोफेसर होता आणि तो जे शिकवत होता त्याचं त्याने स्वतःच एक पुस्तक तयार करून घेतलं होतं, टू अंडरस्टँड हाऊ दिस एलिमेंट्स रिॲक्ट. बरोबर. तर ही सगळी गोष्ट मागच्या वेळेला आपली झाली होती. बरोबर सांगितलं होतंस अदिती, लिथियम, सोडियम, पोटॅशियम हा पहिला ग्रुप आहे आणि त्याचं कॅल्क्युलेशन पण दिलं की लिथियम आणि पोटॅशियमच्या वजनाचा एव्हरेज सोडियमच्या वजना एवढा एक्झॅक्ट आलेला आहे 23. असे हे पुढचे 2 पण ट्रायड्स आपल्याला बघायला मिळतात. बट नॉट ऑल एलिमेंट्स आर फॉलोइंग दिस रूल. हा काही रूलच नाही. म्हणूनच ऑक्टेट मध्ये एक रूल दिसतोय. कसा? बघा, 7 बघा, हे डोरे मिफा सोलाटी, हे ते जसं मी कालच्या भाषेला पण सांगितलं होतं मराठी मीडियम, ते बाहुबलीचं म्युझिक आहे ना, टाणा ते बरोबर लागतंय. लावून बघा, तुम्हाला पेपरच्या वेळेला सोपं जाईल. डोरे मिफा सोलाटी पाठ करण्याच्या ऐवजी म्युझिक पाठ करा आणि तसं लिहून टाका. सारेगमपधनिसा आपल्याला ऑलरेडी माहितीच. हे कसं लक्षात ठेवणार? मी असंच लक्षात ठेवलं. तर याच्यामध्ये हे जे काही एलिमेंट्स त्याने लावले बघा, हे 7 आहेत. 1 2 3 4 5 6 7वा आणि 8वा परत ह्याच्या खाली आणलाय. म्हणजे ऑक्टेट म्हणजे काय? 8चा ग्रुप, पण 8वा पहिल्याच्या खाली येतो. आता हा टेबल दिसतोय की नाही बघा, आडव्या पट्ट्या आहेत, उभ्या पट्ट्या आहेत, म्हणजे काहीतरी टेब्युलर फॉर्म आहे. आता याच्या वेळेला ज्या काही एलिमेंट्स त्याने इथे लावले आहेत त्याच्यामध्ये काहीतरी घोळ आहे बघा. ह्याच्यामध्ये काही ड्रॉबॅक्स आहेत. प्रॉब्लेम असा आहे, हायड्रोजन, फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन ह्यांना तुम्ही एका गटात टाकू शकता. ह्या सगळ्याची व्हॅलेन्सी 1, ठीक आहे. पण कोबाल्ट आणि निकेल आर द मेटल्स. हाऊ दे कॅन फिट विथ दिस? These are halogens. Fluorine, chlorine, bromine are halogens. You can't fit metals with halogens. Absolutely wrong. दुसरं, ferrous. Ferrous is a good friend of cobalt and nickel. They have similar properties. पण फेरस हा एका वेगळ्याच ग्रुपमध्ये गेला, कोबाल्ट आणि निकेल एका वेगळ्याच ग्रुपमध्ये गेला. जसे हे दोघं जण एका गटात आलेत, असं का बसवावं ना? एका बेंचवर एक मुलगा बसू शकतो, तर उगाच का बरं दोघांना बसवायचं? असं इकडे झालेलं आहे आणि असं इथे पण झालेलं आहे. सो दिस इज नॉट करेक्ट वे ऑफ डुईंग द क्लासिफिकेशन. बरोबर. सो ह्या क्लासिफिकेशन मध्ये टेबल तर मिळाला आणि कॅल्शियम पर्यंत ह्या गोष्टी जमल्या. पण कॅल्शियम पर्यंत वरचे जे हायड्रोजन ते कॅल्शियम पर्यंत जी पट्टी आहे तिथपर्यंत ह्या प्रॉपर्टीज जमल्या. 7वा आणि 8वा, 9वा त्याच्या खाली, 10वा त्याच्या खाली, हे झालं. पण त्याच्या पुढे सगळ्याच गोष्टी मिसमॅच झाल्या. मेटल्स मध्ये नॉन मेटल्स गेले, नॉन मेटल्स मध्ये मेटल्स आले आणि एका ग्रुपमध्ये 2 आले. दिस इज नॉट डन. असं क्लासिफिकेशन नाही होऊ शकत. टेबल तर बनला पण बरोबर नाही बनला. शिवाय नवीन आलेल्या एलिमेंट्स इथे कुठे जागा नाहीये. बरोबर ना? देर वॉज नो प्लेस, नो प्रोव्हिजन टू अकोमोडेट द न्यूली डिस्कवर्ड एलिमेंट. मग ते कुठे ठेवायचं आपण? मग ह्या सगळ्या प्रॉब्लेमचं सोल्युशन हळूहळू हळूहळू पुढे यायला लागलं अँड दॅट केम विथ मेंडेलिव्हज पिरियॉडिक टेबल. तुम्हाला मी मागच्या वेळेला मॅप पण दाखवला होता, वर्ल्ड मॅप, है ना? हा रशियामध्ये होता, तो इंग्लंडचा होता, न्यूलँड, आणि वरचा फ्रेंचचा होता. बरोबर की नाही? आठवतंय का? वर्ल्ड मॅप दाखवला होता. जगात काय काय चाललं होतं, त्यावेळेला आपलं काय चाललं होतं हे पण डिस्कशन केलं होतं. सो मेंडेलिव्हची स्टोरी आपण बघितली. ही वॉज अ प्रोफेसर ऑफ केमिस्ट्री आणि त्याने त्याच्या अभ्यासामधनं पत्त्यांचा कॅट बनवला होता, एलिमेंट्सचा.
63 एलिमेंट्स वर नोन त्याच्या वेळेला. आणि त्या एलिमेंट्सना त्यांनी जे क्लासिफाईड केलं होतं त्याचं क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्स होतं. हा त्याचा मेंडेलिव्हचा पूर्णच्या पूर्ण पिरियॉडिक टेबल आहे. यातले आपण इम्पॉर्टंट मुद्दे पटापट बोलू, कारण आज हा संपवून आपल्याला मॉडर्न पिरियॉडिक टेबल सुरू करायचं आहे. बघा, मेंडेलिव्हच्या पिरियॉडिक टेबल मध्ये काही गोष्टी खूप फॅन्टॅस्टिक आहेत. जस्ट लुक ॲट दी फॉर्मॅट. एक पद्धतशीर टेब्युलर फॉर्मॅट आहे. आडव्या पट्ट्या, उभ्या पट्ट्या डिस्टिंग्विश्ड आहेत. दिस इज सेल. ही हॅज ऑलरेडी मेड द सेल्स. ग्रुप केलाय, हा ग्रुप, तो ग्रुप, तो ग्रुप, म्हणजे प्रत्येकाला एक एक घर दिलेलं आहे. हायड्रोजन हा एक वेगळा एलिमेंट आहे, त्याला तुम्ही कुठे टाकलं पाहिजे, पण कुठे टाकलं पाहिजे माहिती नाहीये, म्हणून त्याला एक पहिली जागा दिलेली आहे, जी सगळ्यात स्पेशल जागा आहे. त्याच्यापासूनच पिरियडिक टेबल सुरू केलेलं आहे. मग त्याच्या वेळेला जे काही अवेलेबल एलिमेंट्स होते, हायड्रोजन, हेलियम, लिथियम, बेरिलियम, बोरॉन, कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजन, फॉस्फरस, ही पट्टी बरोबर चालली आहे. परत इथे आर्गॉन नाही. मग सोडियम, मॅग्नेशियम, अल्युमिनियम, सिलिकॉन, फॉस्फरस, सल्फर, ही तिसरी पट्टी त्याची एकदम परफेक्ट गेली. मग पोटॅशियम, कॅल्शियम, 44, 68 म्हणजे 44, 68 आणि 72 हे 3 मॅजिकल आहेत. हे काय आहेत आपण बघूया. सांगण्याचा मुद्दा काय की त्याच्या टेबलमध्ये फर्स्ट ग्रुप वेगळा, सेकंड, थर्ड पद्धतशीर एका सिस्टीमने चाललाय. खालच्या याच्यामध्ये त्याला काही गोष्टी माहिती नाहीये, तर त्याने ब्लँक ठेवलाय. हा ब्लँक ठेवलाय, खालचा हा पण ब्लँक ठेवलाय, त्या रांगेतला हा पण ब्लँक ठेवलाय. त्याला जे जे माहित नाही त्याने ब्लँक ठेवलेत. बघा इथे तुम्हाला दिसतील डॅश डॅश. पण जो वरचा गोंधळ होता, फेरस, कोबाल्ट, निकेल वेगवेगळे झाले होते. त्याला गुड फ्रेंड्स असे असतात ना, तिघं. एक आहे ना, प्राईम वरती खूप चांगली वेब सिरीज आहे, तुम्ही बघितली का मला माहिती नाही. जस्ट ॲड मॅजिक बघितली आहे का कोणी? खूप चांगली वेब सिरीज आहे. छोट्या मुलांची अशी आहे, तुम्ही नक्की बघा सुट्टीमध्ये कधीतरी. 3 मैत्रिणी असतात खूप चांगल्या, आणि त्यांना एकत्र कुकिंग करायची फार हौस असते. मग त्या कुकिंग मध्ये त्यांना एक मॅजिकल बुक मिळते, त्याच्यात ते काही काही नवीन नवीन गोष्टी ऍड करतात. सगळे मसाले मॅजिकल असतात, जादुई मसाले. पण चांगली आहे ती स्टोरी. त्या तिघींचा ग्रुप असतो, आणि ते पुस्तक 3 जणींकडे रिपीट होत असतं. 3 मैत्रिणी, मग त्याच्या पुढच्या 3 मैत्रिणी, त्याच्या पुढच्या अशा बेस्ट फ्रेंड्सकडे ते रिपीट होत असतं. तसे हे फेरस, कोबाल्ट आणि निकेल हे बेस्ट फ्रेंड आहेत. तिघांचा गट आहे. हे तिघं एकत्र आलेत. कॉपर इथे टाकलाय, पण कॉपर इकडे पण येऊ शकतो. बघा, त्याने डायसी ठेवलं इकडे किंवा इकडे. ही इज नॉट अवेअर ऑफ इट. त्याने ब्रॅकेटमध्ये वेगळं ठेवलंय त्याला जे कन्फर्म माहिती नाही. बघा खाली पण इथे एजी, बरोबर. सिल्वर इथे टाकलंय किंवा इथे पण येऊ शकतो, टाकून ठेवलंय. गोल्ड AU 199 इथे टाकलंय, पण इथे पण येऊ शकतो. त्याने ब्रॅकेटमध्ये टाकलेत अशा गोष्टी त्याला कन्फर्म माहित नव्हत्या, त्याच्यात त्याने एक्सेप्ट केली ही फॅक्ट, इथे किंवा इथे. दुसरं महत्वाचं बघा, फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन एका रांगेत आले. फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन एका रांगेत आले. त्यांच्यामध्ये आला हा Mn, मॅग्नेशियम. हे चुकलं, पण फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन एका रांगेत येणं आणि याची जागा कन्फर्म आहे नाही हे माहिती नाही, पण इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ ॲटॉमिक वेट आहे. वेट तुम्ही बदलू नाही शकत. तर 52 नंतर 55 येणार लॉजिकली. तर इथे मध्ये ब्लँक ठेवणं त्याने सोडून दिलं, त्याने इथे नंबर टाकलाय, हा ह्याला टाकलाय. पण हा वर्टिकल ग्रुप आहे क्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीनचा, तो आलाय तिकडे, ठीक आहे. आणि हा राईट साईडला आलाय, एकदम कोपऱ्यात आलाय. हायड्रोजनच्या खाली नाही आलेला. मेटल्स मध्ये नॉन मेटल्स घुसलेले नाहीयेत. रॅदर या नॉन मेटलच्या पट्टीमध्ये एक मेटल गेलाय, एकच मेटल, तो पण आहे मॅग्नेशियम. मग त्याचं काय करायचं बघायचं. एक Mn म्हणजे मॅंगनीज ना, आणि Fg म्हणजे मॅग्नेशियम आहे ना. मगाचपासून मी चुकीचं म्हणते. ओके, ठीक आहे, हे झालं. आणखी एक मस्त फॅन्टॅस्टिक गोष्ट, त्याने जे त्याला माहिती नव्हतं ते एलिमेंट्स ब्लँक तर ठेवले, नावं त्याला माहित नव्हती, पण त्याने त्यांचे मॉलिक्युलर वेट किंवा त्यांचे ॲटॉमिक वेट, दुसरं त्यांच्या प्रॉपर्टीज लाईक त्यांची डेन्सिटी किती असेल, त्यांची व्हॅलेन्सी किती असेल, त्याचे ऑक्सिजन आणि हायड्रोजन बरोबरचे कंपाऊंड कोणते असतील, हे सगळं प्रेडिक्ट करून टाकलं. आणि जेव्हा हे एलिमेंट खरे खरे सापडले, तेव्हा त्याने दिलेल्या गोष्टींना 100% ते मॅच झाले. पण मग त्याला किती नाव द्यायला पाहिजे ना. मग त्यानेच त्या 3ही ब्लँक एलिमेंट्सना नावं दिली. ती नावं कशी दिली? बोरॉनच्या खालचा, असं करूया आपण, दिस इज व्हेरी डार्क. बोरॉनच्या खाली एका बोरॉन, अल्युमिनियमच्या खाली
एका ॲल्युमिनियम आणि ह्या सिलिकॉनच्या खाली एका सिलिकॉन. तुम्ही म्हणाले असं काय याच्या खाली यायला पाहिजे ना, पण तो त्याचा स्टडी आहे ना, त्याचा स्टडी त्याच्या अभ्यासावरती अवलंबून आहे आणि म्हणून त्याने दिलेले प्रेडिक्शन्स हे त्याच्या अभ्यासाच्या हिशोबाने करेक्ट आहे. आपलं बघणं ह्या टेबलकडे आता ऍज अ थर्ड पर्सन आहे, त्याने केलेल्या अभ्यासाच्या हिशोबाने त्याने दिलेले प्रिडिक्शन्स आहेत. म्हणजे एका एका काय आहे? आपल्याकडे पण पूर्वी होतं बघा, एखाद्या माणसाचं नाव असेल, काय नाव ठेवूया आपण आपण आपलंच पेशव्यांचंच नाव घेऊया, बाजीराव. त्यांच्या मुलाचं नाव बाजीराव पहिला, त्याच्या मुलाचं बाजीराव दुसरा. अशी नाव ठेवायची पद्धत होती की नाही? ते पहिला दुसरा म्हणजे एका एका. त्यांच्या भाषेमध्ये रशियनच्या ह्याच्यात त्याने बोरॉनचा मुलगा एका बोरॉन, ॲल्युमिनियमचा एका ॲल्युमिनियम, अशा पद्धतीने हे टाकलं. ठीक आहे. आता हे काय कशामुळे झालं? कारण आपल्याला नावं माहिती नाही, पण ह्याच्या प्रॉपर्टीज या असतील हे प्रिडिक्ट. ठीक आहे. आता हे झाले याचे पॉझिटिव्ह. एक खूप फॅन्टॅस्टिक गोष्ट याच्या पिरियोडिक टेबल मध्ये आहे. जेव्हा याने पिरियोडिक टेबल बनवलं त्यावेळेला हवेमध्ये नोबल गॅसेस किंवा झिरो गॅसेस असतात हे माहित असतं. आता पण आपल्या आजूबाजूला हवा आहे आणि हवेमध्ये एवढे गॅसेस आहेत. गॅसेस कोणते हे तुम्हाला कधी कळेल? जेव्हा त्याची काहीतरी केमिकल रिएक्शन होईल. ज्या वेळेला गॅसेसचा स्टडी सुरू झाला होता 17th आणि 18th सेंच्युरीमध्ये, त्यावेळेला ते डिस्चार्ज ट्यूब असेल किंवा त्याचं काहीतरी फ्लॅश कसे होतात किंवा त्याला हीट दिल्यावर काय होतं, म्हणजे एखाद्या ट्यूब मध्ये जी हवा आहे त्याच्यावरती काहीतरी तुम्ही इलेक्ट्रिसिटी किंवा काहीतरी टाकलं किंवा लाईट टाकलं, ह्या सगळ्याचा परिणाम म्हणून आतमध्ये काय होतंय पार्टिकल्सचा, याचा अभ्यास करून गॅसेसचा शोध लागला. बरोबर. म्हणून तुम्ही बघा, केमिस्ट्रीतला जो पहिला अभ्यास आहे तो गॅसेसवर केलेला आहे. लॉज ऑफ गॅसेस हे ते हे सगळं गॅसेसवरती असतं. आता पण ह्या सगळ्यामध्ये हवेमध्ये असे पण गॅसेस आहेत जे आहेत पण रिॲक्टच करत नाही. अशा गॅसेसना आपण काय म्हणतो? इनर्ट गॅसेस. एकच मिनिट. सो सॉरी फॉर द डिस्टर्बन्स. सांगायचा मुद्दा असा की ह्या सगळ्यामध्ये एकच मिनिट. हा, आता ह्या सगळ्या डिस्कशन मध्ये जे क्लासिफिकेशन झालं त्याच्यामध्ये एक सिस्टीम आली. मग अशी मी तुम्हाला जे म्हणत होते की नोबल गॅसेस तर शोधलेच गेले. ज्या गोष्टी हवेमध्ये आहेत पण माहिती नाही तर तुम्ही टाकणार कुठे? नंतर जेव्हा शोधलं गेलं की असे पण गॅसेस आहेत जे मोनो ॲटॉमिक आहेत आणि जे हवेमध्ये असतात, त्याच्यासाठी त्याने ह्याच्यात काहीच बदल केला नाही, फक्त इकडे एक ग्रुप ऍड केला, झिरो ग्रुप. सगळ्यात शेवटचं झिरो. झिरो ग्रुप टाकल्यामुळे काय झालं? एक पूर्णच्या पूर्ण नवा कॉलम तिथे ऍड झाला, पण आधीचा केलेला कुठल्याही कामाचा काहीच बदल किंवा काहीच चेंज करण्याची परिस्थिती आली नाही. म्हणजे जुनं काम तसे तसं ठेवून नवी एक पट्टी ऍड केली आणि प्रॉब्लेम वॉज सॉल्व्ड. ही त्याच्या पिरियोडिक टेबलची सगळ्यात स्पेशल गोष्ट समजली जाते. आणि त्याचं काम असं होतं जे न बदलताही त्याने नव्या गोष्टी त्याच्यात ऍड केल्या. असं सहजासहजी होत नाही की नाही. पण त्याचं हे काम एवढं परफेक्ट होतं की झिरो ग्रुप आहे ना, मग तो वेगळाच ठेवायचा, तो याच्यामध्ये ऍड करायचाच नाही, हे सांगायला पण डोकं लागतं. तर त्याने केलं. हे त्याच्या वेळेला माहीत नसलेल्या गोष्टींमधलं नंतर आलेलं पिल्लू होतं. बट ही कॅल्क्युलेटेड दॅट इन अ परफेक्ट वे. हा त्याचा सगळ्यात महत्वाचा मुद्दा होता. आता ह्या पिरियॉडिक टेबल मधले ड्रॉबॅक्स काय काय आहेत? थांबा. ड्रॉबॅक्स कडे जाण्याच्या आधी लेट मी गिव्ह यू द कम्पॅरेटिव्ह टेबल. हा बघा, हा आपलं दिमित्री मेंडेलिव्ह. आता 1907 पर्यंत मागच्या शतकापर्यंत जन्माला जगला होता तो. किती भारी ना, केवढा काय बरं म्हणता येईल, किती मोठा अभ्यासाचा त्याचा काय म्हणतो हिंदीमध्ये म्हणून, कितना बडा दौर था उसके पढाई का, उसके स्टडीज का. केवढ्या मोठ्या जग त्याने 19th सेंच्युरीच्या सुरुवातीपर्यंत तो होता. त्याने किती मोठ्या मोठ्या गोष्टी केल्या असेल, बिकॉज ही वॉज अ प्रोफेसर ना, ही वॉज कंटिन्युअसली इन द स्टडीज. त्याने केलेल्या गोष्टी, त्याचं पिरियोडिक टेबल, ह्या सगळ्याचा आज पण त्या पिरियोडिक टेबलला आपण लाईक काय बरं म्हणतो, जसं आपल्याकडे आपण भगवद्गीता म्हणतो की ही आमच्याकडे असली पाहिजे, आम्ही याला रेफर करणार, तसं केमिस्ट्रीची भगवद्गीता आहे पिरियोडिक टेबल.
मॉडर्न पिरियडिक टेबल. पण ते कुठून जन्माला आलं, ते याने दिलेल्या आयडियामधनं थोडीशी बदल करून झालेली गोष्ट आहे. ती कुठली ती आपण बघूया. आता मी तुम्हाला जे म्हटलं की नाही, त्याने दिलेल्या एलिमेंट्स पैकी जे नंतर शोधले गेलेले एलिमेंट होते त्याने ब्लँक ठेवले होते, त्याचं कॅल्क्युलेशन किती परफेक्ट होतं ते बघा. अच्छा, एक गोष्ट सांगायची राहून गेली मगाशी, की त्याने रिपेअर केल्या काही गोष्टी, म्हणजे काही गोष्टी चुकल्या होत्या कॅल्क्युलेशन मध्ये, ऍटॉमिक मासेस चुकले होते काही एलिमेंटचे. तर लोक हायड्रोजन, हेलियम, लिथियम, बेरिलियम, बोरॉन असा आपला सिक्वेन्स आहे ना, तर आधी बोरॉन आणि मग बेरिलियम असं लिहायचे, जे की चुकीचं आहे. मग त्याने सांगितलं की आधी बेरिलियम यायला पाहिजे आणि मग बोरॉन यायला पाहिजे. मग बेरिलियमचं वजन त्याने काढलं, लोक तरी 14 म्हणत होते, ते 14 नसून 9 आहे, मग तो आधीच येणार ना. असं करून त्याने बेरिलियमची जागा बदलली, एक्सचेंज केली बेरिलियम आणि बोरॉनची, आणि त्याला बरोबर ठिकाणी बसवलं. हे पण एक महत्वाचं आहे. बरोबर. आता ह्या 3 एका अल्युमिनियम, एका सिलिकॉन आणि एका जर्मेनियम, ह्या सगळ्या एलिमेंटची जी काही खरी नावं आहेत ती स्कँडियम, गॅलियम आणि जर्मेनियम. आता बघ, त्याने जो एका एल्युमिनियम दिला होता तो खरा खरा गॅलियम निघाला, नंतर शोधला गेला. आता या दोघांच्या प्रॉपर्टीज तुम्ही फक्त बघा आणि तुम्ही मला सांगा, माणूस भारी होता की नाही. त्याने सांगितलं याचा ॲटॉमिक मास असेल 68. जेव्हा खरं खरं कॅल्क्युलेट केलं तर त्याला 69.7, तुम्ही याला राऊंड ऑफ केलं तर आन्सर येईल 68. बरोबर आहे की नाही. डेन्सिटी याने सांगितली 5.9 असेल, 5.9 ग्रॅम पर सेंटीमीटर क्यूब. जेव्हा खरी खरी कॅल्क्युलेट केली ती आली 5.94. तिला परत तुम्ही राऊंड ऑफ करा, दॅट विल बी 5.9 ओनली. त्याने सांगितलं याचा मेल्टिंग पॉईंट लो असेल, खरंच 30 डिग्री आहे, 30 डिग्री इज लो, कमीच आहे. क्लोराईड बरोबर तो काय, AlCl3, अल्युमिनियम ट्रायक्लोराईड. जसं की अल्युमिनियमच्या खाली होता ना, अल्युमिनियम क्लोरीन बरोबर AlCl3 असा जर मॉलिक्युल बनवतो, तर गॅलियम काय बनवेल, GaCl3, जे बरोबर आलं. नंतर ऑक्साईड E2O3, तर त्याचं Ga2O3, गॅलियम ट्रायऑक्साईड जो काही त्याने बनवलेला होता तो करेक्ट मॅच झाला. अँफोटेरिक ऑक्साईड, आता अँफोटेरिक म्हणजे काय, ते ऍसिडिक प्रॉपर्टी पण दाखवतात, बेसिक प्रॉपर्टी पण दाखवतात. त्याने हे भाकीत केलं होतं, असं प्रेडिक्ट केलं होतं की असं बनतील, तर तसेच बनले. म्हणजे त्याने ज्या 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 गोष्टी पॉइंट आउट केल्या सगळ्या बरोबर आल्या. अजून एक महत्वाची गोष्ट, त्याच्या पिरियोडिक टेबलला तुम्ही जरा नीट डिटेलमध्ये बघा. या पिरियोडिक टेबलमध्ये वरती इतकी ब्रिलियंट गोष्ट आहे ना, त्याने मॉलिक्युलर फॉर्म्युले देऊन ठेवलेत. कसे देऊन ठेवलेत, जनरल R2O, तर आरच्या ठिकाणी तुम्ही हायड्रोजन टाका, H2O बनतो की नाही. लिथियम टाका, Li2O, Na2O, असे त्याचे पाण्याबरोबर ऑक्साईड बनतील, हे त्याने लिहून ठेवलंय. आता RO, बेरियम ऑक्साईड, मॅग्नेशियम ऑक्साईड, MgO, CaO, बरोबर कंपाऊंड चाललेत की नाही बघा, असेच असतात. हाच त्यांचा केमिकल फॉर्म्युला आहे, हाच त्यांचा मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे, आणि ते करेक्ट आहे. आता तुम्हाला त्याचं मी आणखीन एक बेस्ट एक्झाम्पल सांगते. ह्या फॉर्म्युलाच बघा, कार्बन आहे, कार्बन. कार्बन कुठे आहे, सगळ्या जाऊ द्या, इकडे इकडे, हा आहे कार्बन. कार्बन, कार्बनला तुम्ही हायड्रोजन बरोबर टाकलं तर काय बनेल, CH4, बरोबर आहे, मिथेन गॅस. आणि याच कार्बनला तुम्ही ऑक्सिजन बरोबर टाकलं तर काय बनतो, CO2 गॅस, बरोबर आहे की नाही. म्हणजेच याचा अर्थ आहे, तुम्ही ह्या पट्टीमधल्या कुठल्याही एलिमेंटला उचला आणि हायड्रोजन किंवा ऑक्सिजन बरोबर रिॲक्ट करायला सांगा, तर ते याच फॉर्मॅटमध्ये करतील आणि हाच फॉर्म्युला देतील. काय भारी आहे ना. माणसाला विचार करायचीच गरज नाहीये की अरे ह्याच्याबरोबर ह्याची रिएक्शन हीच होणार, ह्याच्याबरोबर रिएक्शन हीच होणार. आता 6व्या ग्रुपसाठी पण त्याने दिलेत बघा, RH2 आणि RO3, RH3, R2O5, हे सगळे त्याने त्याच्या व्हॅलेन्सीच्या हिशोबाने बघा. RH म्हणजे काय तुम्ही म्हणणार, RH म्हणजे HF, हायड्रोफ्लोरिक ऍसिड, HCl, हायड्रोक्लोरिक ऍसिड, हायड्रोब्रोमिक ऍसिड, याच्या बाबतीत घोळ आहे बरं का. आणि मग नंतर R2O7, Mn2O7 ह्याच्यासाठी फॉलो, कारण तो ऑक्साईड बनतो. तर अशा पद्धतीने ह्याने इथे वरती फॉर्म्युले दिले की हे बघा, आणि खाली तुम्ही ते टाका आणि तुम्ही स्वतः त्यांचेच मॉलिक्युलर बनवा. एवढं पण म्हणजे एवढा त्याचा अभ्यास होता की त्याने बनवलेल्या पिरियोडिक टेबलमध्ये ह्या गोष्टी त्या काळामध्ये डायजेस्ट करणंच कठीण होतं. की मागच्या वेळेपर्यंत त्या माणसाने फक्त सारेगम पद्धतीचाच काय तो एक रेफरन्स घेतला होता,
आणि त्याच्या हिशोबाने कसं तरी करून तेव्हाचे त्या टेबलमध्ये तर 35 एलिमेंट आहेत, तेवढेच लावले. याने 63 एलिमेंट त्यावेळेला माहिती होते, ते सगळेचे सगळे लावले, त्याला एक्सप्लेनेशन दिलं, मिसिंग मुद्द्यांना पण सांगितलं की हे असे असतील, हे असे असतील, हे असे असतील. नव्याने आलेल्या गोष्टीला ऍड केलं तरी पण मागचं काही डिस्टर्ब केलं नाही. शिवाय मॉलिक्युलर फॉर्म्युला देऊन टाकले आणि एका सिस्टीम मध्ये सगळ्यांना टाकलं. अरे की नाही, म्हणून ह्याचं पिरियोडिक टेबल हे आपल्यासाठी खूप महत्वाचं ठरतं. पण याने सुद्धा ऍटॉमिक मासेस घेतले होते. आता ऍटॉमिक मासेस घेतल्यामुळे काय काय प्रॉब्लेम झाले ते आपण बघू, आणि म्हणूनच ह्या पिरियोडिक टेबल मध्ये का बदल करावे लागले ह्याची पण उत्तर येते. सो मेरिट्स झाले, आता डिमेरिट्स मध्ये येऊया. सगळ्यात महत्वाची गोष्ट, होल नंबर ऍटॉमिक मासेस ऑफ कोबाल्ट अँड निकेल. कोबाल्ट आणि निकेल या दोघांचेही ऍटॉमिक मासेस तुम्ही बघा 59 असंच काहीतरी, 59 आणि 59 असं काहीतरी. एकदा क्रॉस चेक करूया. बघा, कोबाल्ट आणि निकेल 59 आणि 59, आधी कोणता नंतर कोणता माहित नाही. आधी कोबाल्ट लिहायचा का आधी निकेल लिहायचा हा सिक्वेन्स माहित नाहीये. एक्झॅक्टली आधी कोणाला लिहायचं हे त्याला माहिती नाही, त्याने मान्य केलं. दोघांचेही ऍटॉमिक नंबर जे ऍटॉमिक मासेस जे आहेत ते होल नंबर आहेत. त्याच्यात फ्रॅक्शन जरी असेल 59.1 आणि 59.01 असा जरी काही फरक असेल तरी पण आपण मोठा छोटा ठरवू शकतो. 59 आणि 59 पहिला कोण दुसरा कोण कसं काढणार? हे काय शाळेतलं बक्षीस आहे का विभागून दोघांना द्या? एकाला कोणतरी पुढे एकाला कोणतरी मागे ठेवायचं ना, आपल्याला क्लासिफिकेशन करायचंय. यांची जागा कन्फर्म कोणती हे त्याच्या पिरियोडिक टेबल मध्ये आलं नाही. अँबिग्युइटी म्हणजे संदिग्धता, हे का ते का हे कन्फ्युजन. Isotopes were discovered long time after the Mendeleev's periodic table. आता तुम्हाला मी सांगते एक गोष्ट, पिरियोडिक टेबल मध्ये त्याने सगळ्याच्या सगळ्या एलिमेंट्सना त्यांच्या वजनाप्रमाणे लावले. आता हायड्रोजनचे 3 आयसोटोप आहेत. हायड्रोजन स्वतः, हायड्रोजन 1, मग एक ड्यूटेरियम त्याचं वजन आहे 2, आणि मग एक ट्रिटियम त्याचं वजन आहे 3. हे 3 हायड्रोजनचे आयसोटोप आहेत. वजन वेगळे वेगळे आहेत पण आहेत हायड्रोजन. त्या टेबलमध्ये हायड्रोजनची जागा एक घर पहिलं वरचं आहे. त्या घरामध्ये याला बसवलं कारण ते एक आहे, तर ह्या दोघांचं काय करायचं, हायड्रोजन आहेत हे बसवायचं 2, 3 पुढच्या घरांमध्ये. चला एक हायड्रोजनची केस बघू, सोडवू, काहीतरी करू. पण बाकीच्यांचं काय, प्रत्येकाचे आयसोटोप निघायला लागले तर प्रत्येक ठिकाणी काय एक एक घर वाढवत जाणार आहे आपण? मग ते पिरियोडिक टेबल नाही होणार, ते एक पिरियोडिक संसार होईल. असं नाही चालणार. म्हणजे आयसोटोपची डिस्कव्हरी ही मेंडलेच्या पिरियोडिक टेबलवरचा सगळ्यात मोठा क्वेश्चन मार्क होते की यांना कुठे ठेवायचं आपण. दॅट वॉज अ व्हेरी बिग चॅलेंज. नंतर पुढचा प्रॉब्लेम असा झाला की आता तुम्ही यांचे ऍटॉमिक नंबर बघा, सॉरी ऍटॉमिक मास नंबर बघा. I'm again and again saying the same thing. I'm very sorry. It is all about mass number म्हणजे वजन. इरेग्युलरिटी किती येते बघा. हायड्रोजन आहे 1, नंतर आला लिथियम 7. 1 ते 7 याच्यामध्ये 6चं अंतर आहे. 7 ते 9, 9 ते 11, 11 ते 12 चला 1 बरोबर. 12 ते 14 मध्ये पण एकाच अंतर. 14 ते 16 2चं अंतर आहे म्हणजे 2, 2, 16, 17, 18, 19 3चा फरक आहे. हा फरक इरेग्युलर आहे. या दोघांच्या मध्ये 14 आणि 16च्या मध्ये 15 नंबरचा कोणी असेल का नसेल? असू शकतो की नाही? 16 आणि 19च्या मध्ये पण 17, 18 असे दोघं जण असू शकतात ना, माहिती नाही आपल्याला. यू डोंट नो. असे काही एलिमेंट्स असतील तर ते डिस्कवर झालेले नाही आहेत असा त्याचा अर्थ होतो. चला इथपर्यंत गोष्ट ठीक आहे. हे छोटे छोटे कमी वजनाचे आहेत. तुम्ही खाली या. जसं तुम्ही खाली 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 याल ह्या ऍटम्सचं वजन वाढत जात आहे. दे आर व्हेरी व्हेरी हेवी. नाव यू जस्ट सी दिस. ह्याचं वजन आहे 199, 200, 204, 207, 208. 208 नंतर डायरेक्ट थोरियम 231. यांच्यामध्ये किती एलिमेंट्स असतील? 140 नंतर पुढचा 178. याच्यामधलं काय? किती एलिमेंट्स कुठे कुठे असतील हे तुम्ही शोधले गेलेले नाहीये. ह्या ब्लँकचं उत्तर नाहीये. जसं आपण खाली खाली जातोय हा ब्लँक खूप मोठा आहे. The difference between the atomic masses is huge and you cannot predict that how many elements would be accommodated in that difference. There is no answer to this. मग काय करायचं? हा पण एक खूप मोठा प्रश्न आहे.
पुढचा आणि सगळ्यात महत्वाचा प्रॉब्लेम, जो खरं तर प्रॉब्लेम आहे आणि तो नंतर पण राहिलाय, हायड्रोजनची जागा. हायड्रोजन रिॲक्ट्स लाईक मेटल्स अँड ऑल्सो इट रिॲक्ट्स लाईक हॅलोजन्स म्हणजे नॉन मेटल्स. दोनही प्रॉपर्टीज हायड्रोजन दाखवतो. मग हायड्रोजनला पहिल्या ग्रुपमध्ये टाकायचं का 7व्या ग्रुपमध्ये टाकायचं, ह्याचं उत्तर त्याला मिळालं नाही. त्याने त्याला पहिला एलिमेंट, छोटा एलिमेंट म्हणून पहिला एक वेगळा सेल दिला. बट स्टील ही वॉज नॉट शुअर दॅट वेदर हायड्रोजन शुड बी इन द फर्स्ट ग्रुप ऑर वेदर इन द 7th ग्रुप. त्याचं कारण असे, आय विल शो यू द टेबल. ते टेबल बघा तुम्ही, आणि हा हायड्रोजन किती आगाऊ आहे बघा. कधी असा वागतो, कधी असा वागतो. म्हणजे दोनही प्रॉपर्टीज दाखवतो. हा हायड्रोजन सोडियम सारखा वागतो, म्हणजे लाईक मेटल्स, जेव्हा तो हॅलोजन्स बरोबर असतो. हॅलोजन म्हणजे उद्धट आणि आगाऊ लोक असतात, हिसकावून घेणारे लोक असतात. क्लोरीन असेल तर क्लोरीन सोडियमचा पण एलिमेंट इलेक्ट्रॉन खेचून घेईल, तसं हायड्रोजनचं पण खेचून घेईल. मग याच्यामध्ये हायड्रोजनला चार्ज आहे प्लस आणि इथे क्लोरीनला चार्ज आहे मायनस, कारण तो हॅलोजन आहे. पण ऑन दी कॉन्ट्ररी, आता इथे हा प्लस झाला की नाही, आता H2 आणि Cl2 हे जेव्हा गॅशियस फॉर्म मध्ये असतात किंवा मॉलिक्युलर फॉर्म मध्ये असतात, आणि जेव्हा ते स्वतः दुसऱ्या मेटल बरोबर रिॲक्ट करतात, सोडियम आणि हायड्रोजनची जर रिॲक्शन झाली तर सोडियम पॉझिटिव्ह होतो आणि हायड्रोजन निगेटिव्ह होतो. आता बघा, तुम्ही मला सांगा, वरती हा गरीब बिचारा पॉझिटिव्ह झाला कारण त्याच्याकडचा इलेक्ट्रॉन हिसकावून घेतला. पण त्याने जेव्हा सोडियम बरोबर रिॲक्शन केली तेव्हा त्याने सुद्धा सोडियमचा इलेक्ट्रॉन काढून घेतलाच की नाही. ह्या केसमध्ये हा गरीब बिचार आहे, खालच्या केसमध्ये हा आगाऊ झालाय. ह्याचा अर्थ असा आहे की हायड्रोजन शोज द प्रॉपर्टीज ऑफ मेटल्स ऍज वेल एज नॉन मेटल्स. त्याची जागा कोणती ठेवायची, ग्रुप 1 की ग्रुप 7? नो कन्फर्म आन्सर. ह्या सगळ्या गोंधळामध्ये ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जेव्हा लोकांनी त्याला विचारली, सो देर वॉज नो आन्सर, नो कन्फर्म आन्सर फॉर ऑल दिस क्वेश्चन्स, अँड दोज वर द डिमेरिट्स ऑफ द मेंडेलियस पिरियोडिक टेबल. मग हे पिरियोडिक टेबल उपयोगाचं नाहीये का? नो, इट्स परफेक्टली फाईन. विथ वॉट एव्हर इन्फॉर्मेशन ही हॅड दॅट टाइम, ही मेड इट. इट इज प्रिटी मच 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 युजफुल. पण या ड्रॉबॅक्स वरती उत्तर शोधायचं असेल, स्पेशली आयसोटोप्सच्या, तर तुम्हाला वेगळा विचार करावा लागेल. आणि तोच विचार पुढे झाला आणि मॉडर्न पिरियोडिक टेबल आलं. तर मॉडर्न पिरियोडिक टेबल आलं कोणामुळे? हेनरी मोझली. आणि 1913 मध्ये व 1907 मध्ये बिचारा आपला डिमिट्री मेंडेलिव्ह गेला. त्याच्यानंतर 1913 मध्ये याने एक नवी कन्सेप्ट दिली. हा ऍक्च्युअली एक्सरेचा अभ्यास करत होता, एक्सरे ट्यूबचा अभ्यास करत होता. एक्सरेज तुम्हाला माहिती आहे, एक्सरेज रेज जसे असतात तसे. तर त्या अभ्यासामध्ये त्याने ऑब्व्हियसली हे सगळे अभ्यास करताना वेगवेगळे गॅसेस त्या ट्यूब्स मध्ये टाकतात आणि त्याच्यामध्ये डेमॉन्स्ट्रेशन करून बघतात की काय होतं. सो त्या स्टडीमध्ये त्याला हे समजलं की एलिमेंट्सची जी प्रोटॉन्स असतात, प्रोटॉन्स, त्या प्रोटॉन्सचीच ती प्रॉपर्टी आहे आणि त्या प्रोटॉन्स वरती अवलंबून आहे की ऍटम्स कसे बिहेव करतील. सो जेवढे प्रोटॉन तेवढे इलेक्ट्रॉन, आणि त्या ऍटमला डिफाईन करणारे ऍटमिक नंबर इज द प्राईम 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 प्रॉपर्टी दॅन द ऍटमिक मास. मास नंबर मध्ये काय आहे? प्रोटॉन प्लस न्यूट्रॉन, बरोबर. न्यूट्रॉनची संख्या वेगळे असू शकते, म्हणूनच ते आयसोटोप्स होतात. पण प्रोटॉनची संख्या कन्फर्म आहे, आणि जेवढे प्रोटॉन तेवढेच इलेक्ट्रॉन्स, बरोबर. मग एखाद्या ऍटमची जी काही त्याची फंडामेंटल प्रॉपर्टी आहे, ही त्याच्या ऍटमिक नंबरमुळे आहे, ऍटमिक मास नंबरमुळे नाही. हा एक असा क्रांतिकारी विचार या हेनरी मोझलीने दिला. आणि हा पिरियोडिक टेबलचा सगळा चेहरा बदलून गेला. बिकॉज तुम्हाला मी मगाशी जे म्हटलं की माझ्या वर्गातल्या 50 मुलांना आय एम कॉलिंग फॉर दी ओरल एक्झाम, अँड आय एम कॉलिंग देम की चला रोल नंबर 20, रोल नंबर 22, असं नाही. वजन 20 किलो वजन मला ये, 23 किलो वजन मला ये. मी मुलांना असं बोलवते. इज इट लॉजिकल? मग मी आता काय करेन, आय एम नाव कॉलिंग देम ऍज पर देअर रोल नंबर्स. रोल नंबर 1 ये, 2-3 ऍबसेंट आहे का, रोल नंबर 4 ये. सो मी आता काय करते, मला काही फरक पडते त्याचं नाव काय, कोणत्या, त्याचा आधार नंबर, त्याचा पत्ता. आय हॅव टू डू नथिंग दॅट. आय जस्ट नीड टू हॅव हिज रोल नंबर. जसं बघा, तुमच्या शाळेमध्ये पण असं कधीतरी होत असेल, ऑफ पिरियड आहे आणि कोणतरी वेगळ्याच टीचर ज्यांचा तुमच्या वर्गाशी काहीच संबंध नाही असे टीचर तुमच्या वर्गात आले, आणि असं होतं बरं शाळांमध्ये की त्या टीचरला सांगतात की तुम्ही ना यांचीही ओरल घ्या. तुमच्या बाबतीत असं कधी झालंय का मला सांगा. मॅम या विषयाची ओरल घ्या, किंवा असे जनरल विषय असतात काय ते सामान्य असे असतात ना शाळेमध्ये, असे एक्स्ट्रा ग्रेडवाले, किंवा
पीटीची ओरल घेऊन टाका, हे प्रश्न घ्या आणि याची उत्तरं बघा, मुलं काय देतात तुमच्या हिशोबाने मार्क देऊन टाका. असं तुमच्या बाबतीत कधी झालंय का, मला सांगा बरं. असे वेगळे शिक्षक आलेत वर्गात ज्यांचा काही संबंध नाही, तो विषय पण नाही, तुम्हाला ते माहित पण नाही, पण त्याने तुमची ओरल घेतली, असं कधी झालंय का? पटकन सांगा. हो मॅम. झालंय ना. आता त्या शिक्षकांना काहीच माहिती नाही तुम्ही कोण, तुम्ही कुठल्याही विषयात चांगले, हा वर्ग कसा आहे, जास्त काही फारसं माहिती नाही, पण ते आलेत म्हणजे ते ऑफ पिरियडला येतात ना, आणि जेवढे प्रश्न आहेत आणि जेवढे उत्तर आहेत, तर ते काय करतील, रोल नंबर प्रमाणे त्यांच्यासाठी तुमची आयडेंटिटी तुमचा रोल नंबरच आहे, आणि तुमचा रोल नंबर हीच तुमची ओळख आहे, जे तुमच्या बाबतीत तेच एलिमेंट्सच्या बाबतीत. सो युअर रोल नंबर इज युअर ॲटॉमिक नंबर. नाव इन द मॉडर्न पिरियॉडिक टेबल तुम्ही सगळेच्या सगळे एलिमेंट्स असाल तर तुमची ओळख तुमच्या वजनाप्रमाणे आम्ही करणार नाही. वी विल कॉल यू ॲज पर युअर ॲटॉमिक नंबर. आणि मग properties of elements are the periodic function of their atomic numbers was the new law, the modern periodic law. The fundamental changed from the atomic mass to atomic number. या एका छोट्याशा गोष्टीमुळे सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह झाले. All the problems got solved and now what we are following is the modern periodic table. Just see this. किती सुंदर आहे हे. आणि मी जसं तुम्हाला म्हणलं, आपली भगवद्गीता, केमिस्ट्रीची भगवद्गीता, कारण त्याच्यामध्ये सगळ्याच्या सगळ्या गोष्टी एकाच ठिकाणी, एकाच फॉर्मॅटमध्ये, सिस्टमॅटिक, जे गरजेचे आहे ते सगळं त्याच्यात दिलंय. त्याच्यात कलर्स आहेत, त्याच्यात ब्लॉक्स आहेत, त्याच्यात ग्रुप्स आहेत, त्याच्यात पिरियड्स आहेत, त्याच्यामध्ये मेटल्स आहेत, त्याच्यात नॉन मेटल्स आहेत, त्याच्यात मेटलॉइड्स आहेत, आणि त्याच्यामध्ये झिरो ग्रुप पण आहे. हा सगळ्याच्या सगळा एकत्र एक असा ग्रुप ऑफ पीपल्स आहे जो सगळ्या पद्धतीच्या लोकांचं मिक्सचर आहे. बघा, तुम्हाला मी एक सोप्या भाषेत सांगते. एक खूप मोठी सोसायटी आहे, अशी हायफाय सोसायटी बघितली का तुम्ही? त्याच्यामध्ये खूप लोक राहतात, खूप सारे फ्लॅट आहेत. ह्या सोसायटीमध्ये 118च फ्लॅट आहेत, ओनली 118. 118 फ्लॅट आहेत. प्रत्येक घरामध्ये एक माणूस आहे, त्याच्या नावाचं ते घर. पहिलं घर हायड्रोजनचं आहे, दुसरं घर हेलियमचं आहे. घराचे नंबर म्हणजे त्या त्या माणसांचे नंबर आहेत, आणि ती माणसं म्हणजे ती एलिमेंट्सची जागा आहे. ह्या सगळ्याचं डिस्कशन हे खूप फॅन्टॅस्टिक आहे. तुम्हाला मॉडर्न पिरियॉडिक टेबल वरच्या सगळ्या पिरियॉडिक टेबल्स पेक्षा खूप भारी वाटेल आणि खूप इझी वाटेल, कारण ते आहेच. आणि याची काय आपल्याला मदत होते, कसा आपल्याला याचा उपयोग आपण करून घेऊ शकतो, त्या सगळ्याचा अभ्यास वी विल डू इन द नेक्स्ट लेक्चर. तुमच्या पद्धतीने पिरियॉडिक टेबल वाचून ठेवा, एवढंच करा. आणि पुढच्या लेक्चरला भेटा, तेव्हा आपण या सगळ्या गोष्टी डिस्कस करूया. ठीक आहे, चलो, बाय बाय. Yes. थँक्यू. बाय मॅम. बाय. गुड नाईट मॅम. बाय. गुड नाईट. बाय.
I got one chapter. Good evening, ma'am. Yeah, good evening, Mitra. Hello, am I audible? Yes, ma'am. Okay.